नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजा कशी करावी, त्याचबरोबर शुभ मुहूर्त तसेच कोणकोणते नियम आपण प्रकर्षाने पाळावेत ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर शिवपूजन कोणकोणत्या 4 प्रहरांमध्ये करावे हे देखील आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। शिव हे ज्ञानाची देवता आहेत, त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञानगंगा वाहत असते। कैलासाच्या उत्तुंग शिखरावर बसलेले देवादिदेव महादेव सर्व भक्तांना सांगतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंचीपर्यंत पोहोचले पाहिजे। कल्याणाचा मार्ग काटेरी अवघड असतो। श्रेयाच्या मार्गावरून जाताना अनेक ठिकाणी अडी अडचणी आपल्याला चढाव्या लागतात। कठीण साधना करून त्याशिवाय शिवतत्व प्राप्त होत नाही। जीवनातील रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवत्वाची चमक प्राप्त होत नाही। समुद्र मंथनातून रत्ने निघाली, ती सर्वांनी घेतली। अमृत सर्वजण प्याले, परंतु विष निघतात सर्वजण पळाले। त्यावेळी सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शंकरांनी प्राशन केलं। अमृत पितो तो देव, विष पान करतो तो महादेव, म्हणून देवादिदेव महादेव यांना निळकंठ म्हटलं जातं। भगवान शिवशंकरांवर होत असलेला अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब थेंब पाणी हे जीवनात सातत्य दर्शवते। महाशिवरात्री प्रत्येक वर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते। तर यंदा 2025 मध्ये महाशिवरात्र 26 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत आचरण करते आणि माता पार्वती तसेच देवादिदेव महादेव यांची मनोभावे पूजा करते, त्यांच्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये शिवरात्र कधी आहे, 4 प्रहर कोणते, तसेच पूजाविधी कशी करावी, कोणकोणत्या गोष्टी शिवशंकरांना आपण अर्पण कराव्यात ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर पंचांगानुसार महाशिवरात्रीची चतुर्दशी तिथी प्रारंभ 11:08 माघ वद्य चतुर्दशी प्रारंभ होणार असून 27 फेब्रुवारी 2025 रोजी 8:54 ही तिथी समाप्त होणार आहे। अन्नव्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्री व्रतात निषिद्ध कालाला अनन्यसाधारण असं महत्त्व असून या दिवशी शिवपूजन प्रदोष काळातच आपण करत असतो। त्यामुळे 26 फेब्रुवारी 2025 रात्री शिवपूजन आपण करावं। महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेक याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जलाभिषेकाचा रात्री 8:54 पासून ते 12:01 पर्यंतचा शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। पहिला प्रहर सायंकाळी 6:18 पासून ते रात्री 9:25 पर्यंत असेल। दुसरा प्रहर रात्री 9:26 पासून ते रात्री 12:35 पर्यंत असेल। तिसरा प्रहर मध्यरात्री 12:35 पासून ते उत्तर रात्री 3:42 पर्यंत असेल। तर चौथा प्रहर आणि शेवटचा प्रहर 27 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3:41 सुरू होणार आहे, तर सकाळी 6:47 पर्यंत असेल। महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानला गेलेला निषिद्ध काल रात्री 12:27 पासून तर 1:16 पर्यंत असेल। लागणारे साहित्य: पांढरी फुलं, गुलाबाची फुलं, विड्याची पानं, तसेच स्वच्छ पाणी। माता पार्वतींची ओटी भरण्यासाठी ओटीचं संपूर्ण साहित्य घ्यावे। तसेच नैवेद्यासाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, खडी साखर आणि ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही घ्यावं। पंचारती तयार करून घ्यावी। त्यानंतर भस्म, हळदी कुंकू, गुलाल, गंगाजल, अत्तर तसेच काळे तीळ, कस्तुरी चंदनही आपण इथं घेतलेला आहे। त्याचबरोबर लाल कलावा, अखंड अक्षदाई आपण घ्याव्यात। तसेच पंचामृत देखील आपण तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर विड्याचं संपूर्ण साहित्य, धूप दीप तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण एक तेलाचा किंवा तुपाचा दिवाही घ्यावा। त्याचबरोबर अशाप्रमाणे आपण अभिषेक पात्रही घ्यावं। हे तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल। त्याचबरोबर श्री गणेशांची मूर्ती, तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेतली तरीही चालेल। तसेच माझ्याकडे अशा प्रकारे रुद्राक्ष माळही आहे, ती मी पूजेमध्ये घेतलेली आहे आणि पारद शिवलिंग पूजेमध्ये मी घेणार आहे। तुमच्याकडे जे कोणतेही शिवलिंग असेल ते तुम्ही घ्यावं।
तर अशा प्रकारे संपूर्ण साहित्य आपण घ्यावं. हे सर्व साहित्य या दिवशी बाजारात सहज उपलब्ध होत असतं. धोत्र्याचे फळ किंवा फूल तसेच बेलाचे जर फळ तुम्हाला जर मिळालं तर ते तुम्ही पूजेमध्ये आवर्जून ठेवावं. तर सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने फोटो आपण पुसून घ्यावा. थोड्या अक्षता घेऊन त्यावर हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावर आपण फोटो हा ठेवावा. फोटोची आपण पूजा करून घ्यावी. त्यानंतर थोड्या अक्षता घेऊन हळदी कुंकू अर्पण करून दीप प्रज्वलित करून घ्यावा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपण घ्यावा. दिव्यालाही हळदी कुंकू अक्षता अर्पण करून नमस्कार करावा. उपवास, जागरण आणि पूजा हे 3 विशेष अंगे या व्रताची आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहायचं असतं. शिवरात्रीला 4 प्रहरी पूजा करण्यास सांगितले जाते. इथे आपण श्री गणेशांना पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करून घ्यावा. अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून करावा. थोड्या अक्षतांचं आसन घेऊन हळदी कुंकू अर्पण करावं आणि श्री गणेशांची स्थापना आपण सर्वप्रथम करून घ्यावी. कारण कुठलीही पूजा करताना आधी आपण श्री गणेशांची स्थापनाही करत असतो. श्री गणेशांना चंदन, हळदी, कुंकू, अक्षता, लाल फूल नैवेद्य अर्पण करावा. तसंच दीपधूपही दाखवावा. त्यानंतर एका तांब्यात शिवपिंड आपण घ्यावी. सर्वप्रथम पाण्याने अभिषेक करावा. या पाण्यात थोडं गंगाजल टाकून मग आपण तो अभिषेक करावा. अभिषेकादरम्यान देवादिदेव महादेव यांच्या पंचाक्षरी मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून करावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत पंचामृताने अभिषेक करावा. तसंच शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो हे म्हटलं तरीही चालेल. पंचामृताने अभिषेक झाल्यावर अजून एकदा स्वच्छ पाण्याने आपण अभिषेक करावा. शिवपिंडीवर अभिषेक केलेले पाणी प्रसाद म्हणून ग्रहण करून घ्यावं. नाहीतर घरातील झाडांनाही ते तुम्ही टाकू शकता. तुळशीला तेवढे आपण हे पाणी टाकू नये. तर शिवरात्रीला 4ही प्रहरी पूजा आपण करायच्या असतात. याला याम पूजा असं म्हटलं जातं. प्रत्येक प्रहरी या याम पूजेला महादेवांना अभ्यंग स्नान घालून अनुलेपन केले जाते. शिवतत्व आकृष्ट करणारे बेल, रुद्राक्ष माळ, पांढरी फुलं हे या दिवशी महादेवांना आपण आवर्जून अर्पण करावं. धोत्र्याची पत्री जर तुम्हाला या दिवशी मिळाली तर ती देखील आपण पूजेमध्ये आवर्जून घ्यावी. तर शिवस्मरणात या दिवशी जागरण करायचं असतं. पहाटे स्नान करून पूजा करावी. पुन्हा पूजा तसंच पारणंही केलं जातं. पारण्याला ब्राह्मण भोजन केले जाते आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. शिवपिंडीवर थंड पाणी, दूध, पंचामृत याने स्नान घालावे. शिवशंकरांच्या पूजेत हळदी कुंकू अर्पण केले जात नाही. मात्र भस्म तसेच चंदन वापरावे. शिवपूजेत पांढऱ्या अक्षताही अर्पण कराव्यात. तसंच क्वचित गहूही अर्पण केले जातात आणि शक्यतोवर आपण पांढऱ्या फुलांचाच वापर या पूजेमध्ये करावा. पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्ध चंद्राकृती प्रदक्षिणा महादेवांना घातली जाते. अशा प्रकारे शिवपिंडीवर चंदन, भस्म अर्पण करावे. हळदी कुंकू शिवपिंडीवर अर्पण केले जात नाही याची आपण प्रकर्षाने आठवण ठेवावी. तर महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण करण्याकरिता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवशंकरांचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात आपण या दिवशी करावा. शिवपिंडीवर पांढरी फुलं अर्पण करावीत. पूजेत घेतलेल्या फोटोलाही आपण भस्म चंदन लावून माता पार्वतींना हळदी कुंकू अर्पण करावं. त्याचबरोबर श्री गणेशांनाही हळदी कुंकू चंदन अर्पण करावं. रुद्राक्ष माळही आपण या पूजेमध्ये आवर्जून ठेवावी. कारण या सर्व वस्तू महादेवांना अतिशय प्रिय आहेत. त्यानंतर शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करावं. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आपण बेलपत्र अर्पण करावं. माता पार्वतीला लाल गुलाब तसंच शृंगाराचे साहित्य जे काही आपण ओटीचं साहित्य घेतलेलं आहे ते देखील अर्पण करावं. नैवेद्यामध्ये तुम्ही खडीसाखर, ड्रायफ्रुट्स, गुळ खोबरे तसेच उपलब्ध फळं जी असतील ती देखील ठेवू शकता. त्यानंतर धूपदीप दाखवावा आणि आरती करावी. शिवपिंडीवर अशी गळकी ठेवून सतत शिवपिंडीवर जल अर्पण होईल अशी ती आपण ठेवावी. ही गळकी बाजारात तुम्हाला पूजेचे साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या दुकानामध्ये सहज मिळेल. महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथाही आहेत. महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी खूप महत्त्वाचा असतो. एका मान्यतेनुसार महादेवांनी शिवलिंगाचे रूप धारण केले होते. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 3 शिवशंकरांचा जागर केला जातो. भगवान शंकरांना बेलपत्र, रुद्राक्ष हे अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे या दिवशी आपण न विसरता या गोष्टी शिवपिंडीवर अर्पण कराव्यात. या दिवशी शिवपिंडीवर अभिषेक
करून भस्म, चंदन, पांढरी फुलं तसेच धोत्र्याचे फळ किंवा फूल आवर्जून अर्पण करावं। या दिवशी शिवपुराणाचे पठण तसेच महामृत्युंजय मंत्र तसेच पंचाक्षरी मंत्राचा जप मोठ्या प्रमाणात केला जातो। ओम नमः शिवाय या मंत्राचा सतत या दिवशी आपण स्मरण करत राहावं। तसेच महाशिवरात्रीला जागरण करण्याला देखील विशेष महत्त्व आहे आणि तसा नियम देखील सांगितला जातो। तर महाशिवरात्री म्हणजे काय, तर पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्ग लोकातील 1 दिवस होय। शिव 1 प्रहरी विश्रांती घेतात। शिवांच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं। शिवांचे विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजे शिवशंकर ध्यान अवस्थेतून समाधी अवस्थेत जातात। शिवांची समाधी अवस्था म्हणजे स्वतःसाठी साधना करण्यासाठी काढलेला काळ। या काळात विश्वातील तमोगुण स्वीकारत नाही, त्यामुळे तमोगुणांचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढते, म्हणजेच वाईट शक्तींचा दाब मोठ्या प्रमाणावर वाढतो। त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी भाविक महाशिवरात्रीचे व्रत आचरण करतात। तर मंडळी, अशा प्रकारे मनोभावे शुद्ध अंतःकरणाने महाशिवरात्रीच्या दिवशी या सर्व सेवा आपण आवर्जून कराव्यात। यामुळे आपल्या जीवनातील दुःख, पीडा दूर होऊन प्रत्येक कार्यात गती पाहायला मिळते आणि देवादिदेव महादेव आणि माता पार्वतींचे अनेक उत्तम आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।